हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज श्रुती नॉट अगेन. अँड तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल तर यू गाईज आर इन फॉर आय डोंट नो वॉट. कारण की इवन आय डोंट नो की काय चाललंय. बट माझे डोळे बघताय. आय एम हाफ अस्लीप हाफ अवेक अँड वी आर लिव्हिंग फॉर आवर होम टाऊन. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. की वॉट एव्हर इट इज, मी 10 वर्षानंतर माझ्या गावी जाणार आहे. आणि आय गेस इट इज गोइंग टू बी फन अँड आय एम गोइंग टू टेक यू गाईज विथ मी टू आवर विलेज. आणि बघूया, आता तरी निघणार आहोत आम्ही. आणि ऑफिसमध्ये तर मी सांगितलं एमर्जन्सी आहे म्हणून. सो लेट्स गो. एक बॅग आणि एक बॅकपॅक स्वतःची घेऊन सुद्धा थैली लागते सोबत. काय बोलते मम्मी, तेरे माहेरी जा रे हम. तुला कसं वाटतंय? किती थैले गेलं तरी कमीच आहे गावात. मग तुला कसं वाटतं, तू तुझ्या आई वडिलांना भेटणार खुश आहे आहे? मी. चल. कधीही कुठेही जायचं असेल, रात्रीच्या 3 वाजता सुद्धा आमची आजी साडी घालून आणि बॅग भरून रेडीच असते यार. काय आजी, पैसा लाई की नाही तू? आईचे डोळेच दिसत नाहीत. काहीतरी बोल. हिप्नोटाईज आहेस का? रात्रीचे 3 वाजलेत, घाबरते मी तुला. हाऊ आर यू फिलिंग आई? कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. लेट्स गो. आमचे पप्पा बिचारे पप्पा घरीच थांबणार आहेत. हॅपी जर्नी पप्पा. तुम्ही काय करणार आहात आम्ही गेल्यानंतर? मी खूप एन्जॉय करणार. झूठ बोल रहा है. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? मला पण घ्यायची. मग घ्यायची ना. घेऊन ये माझी. कुठं घालणार आहेस? मला तर वाटतं मी या चपलेवर, मला असं वाटतं मी काकूबाई झाली नाही. कारण जीन्स असो, टी शर्ट असो, शर्ट असो, फॉर्मल्स असो, हीच चप्पल असते पाय. काकूबाई प्रो मॅक्स. मुवमेंट मिस हो गया है. ॲज युजल मलाच बलीचा बकरा बनवलाय, मला मागे टाकून दिलंय आणि सगळे पुढे बसणार आहेत. पण मी झोपून जाणार आहे मागे आय गेस, कारण की माझी झोप नाही झाली. इथून सुरुवात आहे बरं का. आणि हाईट कार्ड प्ले करून मला पुढची सीट मिळाली आहे. दिसलं का? इथं इथं पप्पा, इथं इथं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बोट बघा. मी आणि आता ताई मागे बसली. हा, त्याला असं वर घ्यायचा. हा, अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. आणि त्या सीटला ढकला असं. पप्पा बाय. ते लिंबू बाय पप्पा, टेक केअर. लेट्स गो. थँक्यू. बाय. लेट्स गो गाईज. आमची मम्मी आमची मम्मी भाई लहानपणापासून असाच विषय आहे भाई. चपाती आणि भाजी बांधूनच चालते डब्याला. देर इज नो हॉटेल, ओनली आंब्याची चटणी आणि चपात्या. ये बचपन से होते आ रहे हमारे साथ. और मेरे को तो भाई पैर के नीचे सुलाते थे. अभी तो फिर भी सीट मिला है पीछे बैठने को, तो मैं तो सुकून. आई तू नाही खाणार? आई आमची आवाजच निघत नाही आमच्या आईचा. काय माहिती काय झालंय तिला. लवकर नाही भूक लागत. ठीक आहे का? ऑफ आहे गाडीमध्ये. फक्त काय बोलतात त्याला, अजून पण आम्ही पुण्यातच आहोत. 4 वेळा गाडीतून उतरलोय. 4 वेळा. अभी वो CNG भर रहा है क्योंकि हमें CNG का मिल नहीं रहा. तिचे जरा वेगळे दुःख आहेत, नंतर सांगेन मी. नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का. मैं नहीं बताऊंगा. मला पुढे बसवलं, म्हटलं जा जा बस पुढे बस. आणि मागे काय करतायत बघ. यहाँ अलग अंदाज है, जैसे छिड़ता कोई साज है, हर काम को. ड्राइवर दादा को नींद नहीं आना चाहिए बोल के मैं जगी हूँ. जागते रहो भाई, जागते रहो. 125वा हॉल्ट. कारण ड्रायव्हरला झोप येत होती म्हणून आम्ही हॉल्ट घेतलाय बाई.
उत्तम, तू मगाशी काय बोलला इथलं रेस्टरूम बघून काय झालं? चट्टी आज चल गई मेरी. इतकं जास्त घाणेरडं, इतकं जास्त घाणेरडं. चट्टीने युटर्न मारले. हा ना, तो बोलतोय की इथलं वॉशरूम बघून माझी शी आत गेली. खरंच बाई, शी. वन मोर होल्ड फॉर जांभळं. कितीला आहेत दादा? 120 रुपये. मम्मी 120 रुपयाला किती आहेत? 120 रुपयाला पाव किलो. लय महाग 80 रुपये पाव आहेत भाई. एक खिडका पण आहे 80 रुपये 110 लावतात. नाही 80 रुपये लेट्स गो. बिडिंग चालू आहे. ऑप्शन घ्यायचंय का? हा 80 रुपये पाव ना. 80 रुपये पाव म्हणते ती. नाही म्हणतायत ते. किती घ्यायचे? किती घ्यायचे? एक पाव येणार. एक पाव 90 रुपये. मम्मी द्या दादा द्या. अभी के हमसे नहीं हो पाता है. 4च येतील ते. आई चल 90 रुपये दे. आणि पैसे आणलेत गाइस. कॅश द्यावी लागेल की जीपे आहे? शेंग गावी घ्यायचंय. आपण गावी जाणारच नाही आहोत. आम्ही फक्त शॉपिंग करायला आलोय. थँक्यू दादा. हे घ्या दादा. और आजी ने क्या लिया? बोर. काय म्हणतात त्याला? जांभळं. बोर तर आम्हाला होत आहे गाडी. थँक्यू. या नोटात जीव नाही आहे. काय दादा, हे चिपकवलेली नोट आहे तुमची. कडक नोट घेतलीस, कडक दे रिटर्न. हा मम्मी देत आहेत ते. मना नाही केलं त्यांनी. 120 रुपये किलो पाहिजे. नहीं आगे जाओ, हमको नहीं चाहिए. आगे जाओ, नहीं चाहिए हमको. घेऊ. वल्लेत ओले नाहीयेत. वल्ले 120 रुपये दे. 20 रुपये दे. थांब. 10 रुपये त्यांच्याकडून नोट एक्सचेंज करताय. त्यांनी चिकट पट्टीवाली दिली. एक सुनी कमी करते ना म्हणलं तेवढं लक्ष दिला. घे गाडी पुढे मी भाव करते. तिचं काय वेगळंच आहे. आमचे ओ माय गॉड, आजीने नुसते सुट्टे पैसे आणलेत. भाई पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता है. तिचा भाव होत नाहीये. ती बोलते आमची मम्मी नाही देते पैसे. नाही आगे जाओ, नाही चाहिए. 100 रुपये. तुम्ही तुमच्या गावाला घ्या 80 रुपये. ठीक आहे चला मग. गाव राहिलं लांब आमचं. फक्त शॉपिंगच चालू आहे. पेरू घे ना मम्मी. 80 रुपये पाव घे ना मग. मोठा हे दे. अजून 100 रुपये दे आई. आजी पैसे. आई के पास बहुत पैसा है गाइस. खुशी. हे ठेव. मीठ लावून घेते आम्ही. ठेवते. बड़ा हरामी हो बेटा. बघा काही तिथूनच भारताने पाणी थांबवलंय पाकिस्तानचं. दिसतंय का तुम्हाला? वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह क्या एक्टिंग कर रहा है. 160वा हॉल्ट. कारण की आता केळी घ्यायची आहेत. पण गुड न्यूज इज ओनली 17 minutes लेफ्ट आणि मग विल बी होम. चांगले बघून घे सुनी. मैं कोई बोतल से निकला हुआ भूत हूँ कि एक के बाद एक काम देते जा रहे हो. वी आर ऑलमोस्ट देअर. 5 मिनिटं अजून. या रस्त्यावरून आम्ही नेहमी काय टमटम पकडून जायचं. आता लास्ट काय 4-5 मिनिटं आहेत आणि आपण 5 मिनिटं नाही आहे. मग किती आहेत? 10-15 मिनिट्स आहेत आणि देन विल रीच आमच्या गावी. हो सगळे बघतायत. आय ऑलरेडी फील लाईक अ सिलेब. माझी एक चप्पल सापडत नाहीये. ती बाजूची आजी आहे का ग मम्मी? ए दुकान पण झालं इथे. घराजवळ. ते पण आधी या साईडने जायचो आम्ही चालत फॉर दुकान. वाव यार, हाऊ प्रिटी यार. हे ना इथे हे बौद्ध विहार आहे हे वाला. अँड राईट इन फ्रंट ऑफ इट इज आवर होम. हे घर आहे आमचं. माय उतरलोय आम्ही. कैसा लग रहा है नॉन स्टॉप गाडी चला के? नॉन स्टॉप म्हणजे 160 स्टॉप घेतल्यानंतर नॉन स्टॉप गाडी चालून कसं वाटतंय? तू सोयेगा पहिले. ओके. आमच्या मायने अजून आम्हाला बघितलं नाहीये का तिने बघून इग्नोर केलंय आम्हाला माहिती नाही. माय इग्नोर करते का आम्हाला?
अच्छा, सो शी इज नॉट इंटरेस्टेड. ठीक आहे. असं मला वाटलं होतं ती एवढ्या वर्षाने आम्हाला बघेल तर धावत पळत बाहेर वगैरे येईल, पण असं काय नाही झालंय. शी इज माइंडिंग हर ओन बिझनेस. हा ना, शी बी लाईक प्लीज आय एम माइंडिंग माय ओन बिझनेस, तुम्ही येऊन भेटा मला तिथे. सो आम्ही तिथे जातो. आणि या बाजूच्या ताई बघतायत. मम्मी हा कोण आहेत ग? बाजारी शेजारी ती आजी नाही राहत आता इथे बाजूला? वारली किती आजी. अरे ती वारली. ऑफकोर्स 9 वर्षानंतर आली आहे मी गावाला, तर वेगळं काय होणार आहे अजून. 2-3 बॅग पण उचलून आण ब्रो. ये मेरे दादा है और ये माय है. हेलो. गाडी वगैरे घेतली. चल चला मध्ये. येस. कसलं गरजूला रे माय. पाऊस पडणार आहे. पाऊस पडला तर मी भिजणार. अरे हे ना, आम्हाला आमचा मामा आहे ना, सकाळी उठून याला पाणी यायचं, तर मामा इथे उभा राहून पाणी भरायचा आणि आम्हाला उठून ते भरून त्याच्यात टाका लावायचा आणि मग आम्ही असं सकाळी पाणी भरायचो. इथे ना, इथे 2 गाय होते पण ते नाही आहेत आता. आणि इथे झाड होतं, त्याला झुला बांधलेला होता, पण तेही नाही आहे आता. आणि आम्ही इथे मागे शी करायला इथे मागे शी करायचं. शी यार खूप चेंज झालं. ठीक आहे, आय मीन दॅट्स फाईन. बघू, स्टे ट्यून. सो आम्ही जस्ट आलो आहे इथे आणि पाऊस म्हणजे रिमझिम रिमझिम असा पाऊस आहे. पाऊस पडला तर मी भिजणार आहे बाय. फायनल कन्फर्म भिजणार आहे मी. सो मी इथे यायच्या आधीच असं ठरवलं होतं की मी जितके म्हणजे जेवढे दिवस इथे राहणार आहे, तर मी असा प्रयत्न करणार आहे की आय विल बी इन नो कॉन्टॅक्ट विथ द पीपल आय स्पीक टू ऑन अ डेली बेसिस, जसं की माझे फ्रेंड्स. आणि विदाऊट मोबाईल थोडंसं प्रयत्न करेन. ऑफकोर्स व्लॉगसाठी मोबाईल लागेल, तेवढ्यासाठी वापरेन, पण त्या व्यतिरिक्त नो मोबाईल असा प्रयत्न करेन. आणि माझे पाय भाजतायत भाई, ते चटका लागतोय. एनिवे, होम टूर देऊ काय? असं म्हणजे होम टूर देऊ शकते मी, कारण खूप काही टू बी ऑनेस्ट खूप काही चेंज झालं आहे आणि असं मला वेगळंच वाटतं आहे. कारण की मी जेव्हा यायची लहानपणी तेव्हा खूप गोष्टी होत्या, आता खूप वेगळं झालं आहे सगळं इथे. बट ठीक आहे, मला देते मी होम टूर. सो हे अंघोळीचं आहे आणि इथे पाणी गरम करायचं. दिस इज जस्ट म्हणजे हे सेमच आहे, हे बदललं नाही आहे. इथे वॉशरूम होतं, ते काय माहिती काय झालं. हे सगळं पॅक्ड होतं, आता ओपन करून टाकलं आहे पूर्णपणे. आणि हे हो माहिती आहे, दत्तू बाप्पाचं घर. आणि हे इथे कट्टा होता आणि इथे फक्त मातीच होती, पण आता लाद्या वगैरे लावल्यात, विच इज अ गुड थिंग. आणि आम्ही इथे येऊन नेहमी ना DVDवरती एकच पिक्चर बघायचो, आईचं काळीज. आता मी शोधणार आहे ते DVD आहे का बघते. लफडी. तुम्हारा मुंह खराब हो गया. तुम्हारा मुंह काय? तुम्हारा मुंह सूख गया बाय. कैसा है तुम्हारा सूर्य का, तुम्हारा देखा का नहीं तुम्हारा गाँव. देखा बोलिए.